मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। काही वर्षापासून मी तुमच्या कॉलेजसोबत एक मित्र म्हणून जोडून आहे आणि अनेकदा कॉलेजच्या प्राध्यापकांनी बोलवलं होतं, पण मला काही येता नाही आलं। कॉलेजचं नाव ऐकून होतं। जेव्हा जेव्हा मी बसनी जातो चंद्रपूर किंवा वर्धेला, तेव्हा काही विद्यार्थी भेटत असतात आणि सहज आपण जेव्हा विचारतो की कुठल्या कॉलेजचे आहेत तर सांगतात की गायकवाड पाटील। मी इकडे प्रॉपर्टीसाठी थोडा फिरत होतो, तेव्हाही पण लोक प्रॉपर्टीवाले खास करून सांगतात की प्रॉपर्टी इकडे घ्या कारण गायकवाड पाटील कॉलेज जवळ आहे। गायकवाड पाटील कॉलेज हा नागपुरातलं एक नामवंत कॉलेज आहे, टॉपचं कॉलेज आहे। त्यामुळंच असं नाव कोणीतरी घेतं जे समाजामधले लोक सांगतात की गायकवाड पाटील कॉलेज इकडे आहे म्हणून तुम्ही इकडे प्रॉपर्टी घ्या। आणि खास करून ज्या ज्या लोकांना जॉबचं ऑफर मिळालं त्यांना आज लेटर वितरित करण्यात येणार आहे। मला तर खूप आनंद होत आहे की शिकता शिकता ज्यांना नोकरी लागते ते खूप भाग्यवान असतात, किंवा ज्यांचं नुकतंच पासआउट झालेलं असतं आणि ते नोकरीवर लागतात ते खूप भाग्यवान असतात। कारण की समाजात असेही विद्यार्थी आपल्याला भेटतात की पासआउट होऊन 5 वर्ष होतात पण कुठेच जॉब नसतो। त्याची कारणं वेगळी असतील, त्यांना त्यांच्या योग्यतेचं किंवा आवडीचं ठिकाण मिळत नसेल म्हणून ते स्वीकारत नसतील नोकरी। पण दुसरा एक विषय मला सांगायचं आहे, मी मुळात पत्रकार आहे आणि मागच्या 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे। तर एक आठवण अशी होती की मला इंजिनियर या व्यक्तींबद्दल खूप आदर वाटतो, सन्मान वाटतो। त्याचं कारण असं झालं की मी सकाळमध्ये असताना आमची एक मीटिंग झाली होती, आमच्या MDनी घेतली होती, अभिजित पवारांनी पुण्याहून येऊन नागपूरमध्ये। आणि ती मीटिंग अशी होती की आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजेत, नवीन आयडिया जनरेट केल्या पाहिजेत, नवीन कंटेंट क्रिएशन केलं पाहिजेत, अशी एक मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये आमच्या मालकांनीच असं म्हटलं वाक्य की तुमच्यासारखी जर्नलिझम शिकून आलेली मला पत्रकार नको आहेत पुढच्या काळात, मला इंजिनियर पत्रकार हवे आहेत। आम्हाला प्रश्न पडला, मला तर पडला कारण की म्हटलं इंजिनियर का बातमी थोडी लिहिणार आहेत, ते काय स्क्रिप्ट थोडी लिहून देणार आहेत, मग इंजिनियर पत्रकार कशासाठी हवेत आपल्याला मीडियामध्ये। तर त्याने आम्हाला असं म्हटलं की तुम्ही याचं उत्तर शोधा। मी असं का म्हणतो आहे, याचं उत्तर तुम्ही शोधा कारण जग बदलत आहे, देशातही ते बदल येतील भविष्यामध्ये आणि ते बदल स्वीकारत असताना जर आपण इंजिनियर पत्रकार नसू तर जगाच्या मागे पडू। तर याचं उत्तर असं सापडलं की तुम्ही बघत असाल डिजिटल मीडिया आलं, कोणामुळे आलं? इंजिनियरमुळेच आलं ना। AI कोणामुळे आलं? इंजिनियरमुळेच आलं। आम्ही टीव्हीवर ज्या स्क्रीन चांगले दाखवतो किंवा नवीन चांगले इफेक्ट जे दाखवतो किंवा सॅटेलाइट आमचा जो चॅनल घराघरात पोहोचतो, कोणामुळे पोहोचतो? इंजिनियरमुळेच पोहोचतो ना। लक्षात आलं की इंजिनियर किती महत्त्वाचा आहे। इंजिनियर देशाच्या विकासामध्ये आहेच आहे, समाजाच्याही विकासात आहे। रस्ते बांधकाम असेल, मेट्रो लाईन असतील, विमान असेल, प्रवासाची साधने असतील, फोनवर बोलण्याचं साधन असेल, मनोरंजनाची साधनं असतील, या सर्व साधनांमध्ये जगाच्या पूर्ण बदलामध्ये इंजिनियरचं हात, त्यांचा वाटा, त्यांचं वेळ, त्यांचा परिश्रम आणि त्यांचं कौशल्य फार फार योगदान देणार आहे आणि दिलेलं आहे। पण मला फक्त एक सल्ला द्यायचा आहे, कारण की तुम्हाला मी सल्ला देण्याइतका मोठाही नाही आहे, पण तुमच्यापेक्षा विद्यार्थ्यांपेक्षा मी वयानं मोठाच आहे, मोठा भाऊ म्हणून एक फक्त सल्ला देतो। नोकरी मिळवणं सोपं आहे पण ती टिकवता आली पाहिजेत। जर तुम्ही नोकरी नाही टिकवलीत तर मग अनेक कंपन्या फिरून पुन्हा घरी यावं लागतं। म्हणून नोकरी टिकवा, पण नोकरी टिकवण्यासाठी तुम्हाला नवीन कल्पना म्हणजे नवीन आयडिया जनरेट करावं लागतील। तुमच्यात स्किल वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या वर्षामध्ये जे अपडेट्स येतील जगामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे, नाहीतर नोकरी मिळवूनही आपण आउटडेटेड होऊन जाऊ। खूप खूप धन्यवाद। जय हिंद।